महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीकडून इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक आणि काँग्रेसचे इच्छुक मुंबईत तळ ठोकून आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फायनल असल्याने त्यांच्या विरोधात नक्की कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे. येत्या 2-4 दिवसात उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीतील इच्छुकांनी मतदारसंघात थांबण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला मुक्काम ठोकला आहे. अमळनेर विधानसभेसाठी मतदानाचे साहित्य वाटप आणि मतमोजणी टाकरखेडा रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा अमळनेर विधानसभेसाठी 5 मतदान केंद्र वाढली असून एकूण 13,728 मतदार वाढले आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघात 1,56,980 पुरुष मतदार आहेत. गेल्या वेळेपेक्षा 5,229 पुरुष मतदार वाढले तर 1,49,387 स्त्री मतदार आहेत, म्हणजे 8,502 स्त्री मतदार वाढले. तसेच इतर 3 असे एकूण 3,06,370 मतदार आहेत. एकूण 13,728 मतदार वाढले. अमळनेर शहरात 83, ग्रामीण भागात 190 तर पारोळा ग्रामीण भागात 52 असे एकूण 325 मतदान केंद्र आहेत. गेल्या वेळेपेक्षा 5 मतदान केंद्र वाढली आहेत. त्यात परदानशीम म्हणजे तोंडावर पडदा असलेले मतदार असणारे 47 केंद्र आहेत. 85 पेक्षा जास्त वय असलेले 3,887 तर शारीरिकदृष्ट्या दुर्बल असे एकूण 2,318 मतदार आहेत. अशा मतदारांसाठी घरीच मतदानाची सोय केली जाणार आहे. त्यांना फक्त 2 वेळा संधी दिली जाईल. यंदा अमळनेर विधानसभेसाठी 11 विशेष केंद्रांची संख्या असून त्यात एन.टी. मुंदडा ग्लोबल नगरपालिका, डी.आर. कन्याशाळा ही 3 केंद्रे महिला केंद्रे असणार आहेत. यात सर्व कर्मचारी महिला असतील. सरस्वती विद्या मंदिरात युवा मतदान केंद्र असेल तर साने गुरुजी माध्यमिक विद्यालय व GS हायस्कूलमध्ये दिव्यांग मतदान केंद्रे असतील. त्या ठिकाणी सर्व दिव्यांग कर्मचारी नियुक्त असतील. तर गोल्डन विंग स्कूल, नवीन मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा मंगरूळ, जिल्हा परिषद शाळा कळमसरे, जिल्हा परिषद शाळा जवखेडे ही 5 केंद्र आदर्श केंद्रे असतील. अमळनेर विधानसभेसाठी यंदा मतदान प्रक्रियेसाठी 1,790 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात मतदान केंद्रांवर 358 केंद्राध्यक्ष तसेच प्रत्येकी 358 प्रथम, द्वितीय आणि तृतीय अधिकारी व 358 शिपाई असे एकूण 1,790 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 390 कंट्रोल युनिट, 390 बॅलेट युनिट आणि 423 व्हीव्हीपॅट सज्ज ठेवण्यात आले आहेत. यंदा 163 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच निवडणुकीवर नियंत्रणासाठी 3 FST पथक, 3 SST पथक, 3 VST पथक तर 2 VVT पथक व 34+3 सेक्टर अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत. पीक पेरा पाहणीमध्ये नाव आलेले नाही, मात्र 7/12 पीक नोंदणी झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला तर त्यांना कापूस सोयाबीन अनुदान का मिळाले नाही याबाबत काँग्रेसने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. पीक पाहणी ज्यांची नावे कापूस सोयाबीन लागवडमध्ये आहेत त्यांना कापूस व सोयाबीनचे 5,000 रुपये अनुदान मिळत आहे. मात्र 7/12 नोंद असूनही काहींची नावे पीक पाहणीमध्ये न आल्याने त्यांना अनुदान मिळत नाही. काँग्रेसचे भगतसिंग पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, प्राध्यापक सुभाष पाटील, सुरेश पाटील, धनगर पाटील, त्र्यंबक पाटील, मालोजीराव पाटील, प्रतापराव पाटील, समाधान पाटील, किशोर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि संशोधन केंद्र यांचा सामंजस्य करार 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून झाला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयास भेट दिली. सुरुवातीला सर्व संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदान केले. प्राचार्य डॉक्टर A.B. जैन, साने गुरुजी ग्रंथालयाचे सचिव प्रकाश वाघ, दिनेश वाल्हे, प्राध्यापक डॉक्टर धनंजय चौधरी,
प्राध्यापक अवित पाटील, प्राध्यापक प्रसाद मुठे व्यासपीठावर उपस्थित होते. या सामंजस्य करारानुसार ग्रंथालयामध्ये विद्यार्थी वाचक संख्या वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. स्वायत्त दर्जा असलेल्या प्रताप महाविद्यालय आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्टअप या विषयावर एक दिवसीय अतिथी व्याख्यान गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. यात व्याख्याते म्हणून दीपक करंजीकर उपस्थित होते. दीपक करंजीकर यांनी उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्टअप याविषयी मुलांना मौलिक मार्गदर्शन केले. खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, प्राचार्य डॉक्टर ए.बी. जैन, प्राध्यापक डॉक्टर धीरज वैष्णव, दत्ताजी नाईक, डॉक्टर मुकेश भोळे, प्राध्यापिका पुष्पा पाटील, प्राध्यापक अमित शिंदे, प्राध्यापक सुधाकर बाविस्कर, दीपक चौधरी, प्राध्यापिका प्रतीक्षा शर्मा उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे किरकोळ वादातून शिवीगाळ करत एकाला दांडक्याने मारहाण केल्याने मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. समाधान गुलाब पारधी या सुभाष दिगंबर पारधी याने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर मारले. समाधान याने उपचार घेऊन मारवड पोलिसात तक्रार दिली. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत.